10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज वाढला असून त्यांचा लोकांच्या जमिनीवर डोळा आहे। त्यामुळे दानवे यांची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही। दानवे यांच्या गुंडगिरी विरोधात विधानसभेत आवाज उठवू असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रावसाहेब दानवेंना दिला आहे। दानवे यांनी गुंडांमार्फत घर पाडून टाकल्याचा आरोप जालन्यातील दानवे यांच्या गावातीलच संत्रे कुटुंबियांनी केलाय। दरम्यान वडेट्टीवार यांनी आज या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची चौकशी केली। भाजपवाल्यांना महाराष्ट्र म्हणजे बिहार वाटला काय असा सवाल उपस्थित करत संत्रे कुटुंबातील सदस्यांना काही झाल्यास रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब जबाबदार राहील असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिलाय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट लिहित केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबियाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे। एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे। मालकानं जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीनं पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते। गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवसरात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे, पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातोय, मारहाण केली जाते। भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचं राज्य आणायचं आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।